जय जय रघुवीर समर्थ। बहुनामया राम नामी तुळेना। अभाग्या नरा पामरा हे कळेना। विषाऔषधे घेतले पार्वतीशे। जीवा मानवा किंकरा कोण पुसे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 82 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थ आपल्याला प्रभू रामचंद्रांच्या या नामाचा अर्थ समजावून सांगत आहेत। प्रभाते मनी राम चिंतित जावा या सदरापासून समर्थांनी आम्हा सर्वांना एकच उपदेश केलेला आहे की समस्तामध्ये सार साचार आहे, कळे ना तरी सर्व शोधून पाहे। हे मना, या सर्व साधनांमध्ये राम नाम हेच सर्वोत्तम आणि सत्य असं साधन आहे। परंतु आमच्यासारख्या सामान्य जीवांना काही केल्या या रामनामाचं महत्वच कळत नाही। शंका कुशंका हा आमच्या जणू काही 5वीलाच पुजल्यासारखा सतत हात धुवून मागे लागलेला असतो। आणि त्यामुळे समर्थांसारखे संत देखील एका माऊलीच्या हृदयातून पुन्हा पुन्हा आम्हाला रामनामाचं श्रेष्ठत्व, रामनामाचं महत्व समजावून सांगत असतात। खरोखर मी समर्थांना माऊली या शब्दाने हाक मारतो, कारण माऊली या शब्दाची एक व्याख्या फार सुंदर वाचनामध्ये आली होती की मा म्हणजे मानवता, उ म्हणजे उदारता आणि ली म्हणजे लीनता। असा मानवता, उदारता आणि लीनतेचा त्रिवेणी संगम म्हणजे समर्थ आहेत। किंबहुना प्रत्येक सद्गुरु हृदय हेच या त्रिवेणी संगमाचं जणू काही एक द्योतक आहे। आणि अशा मानवता, उदारता आणि लीनतेचा हा प्रयाग ज्याच्या हृदयामध्ये वस्ती करतो, तोच आम्हाला खऱ्या अर्थाने अक्षय असा बोध देऊ शकतो। तोच आमच्या जीवनामध्ये वटवृक्षाची सावली होऊ शकतो। आणि अशा या समर्थांनी पुन्हा एकदा आम्हाला या रामनामाचं महत्व आजच्या श्लोकामध्ये देखील सांगितलंय। काय म्हणतात समर्थ माऊली? बहुनामया रामनामी तुळेना। भगवंताच्या नामाचं आणि त्यातही विशेषत्वाने रामनामाचं महत्व समर्थ सांगताना म्हणतात, बहुनामया रामनामी तुळेना। अभाग्या नरा पामरा हे कळेना। विषाऔषध घेतले पार्वतीशे। जीवा मानवा किंकरा कोण पुसे। पहिल्यांदा आपण श्लोकाचा सरळ अर्थ बघूयात। समर्थ आम्हाला या श्लोकाचा सरळ अर्थ सांगताना म्हणतायत की भगवंताची अनेक नामं आहेत। या अनेक नामांनी खरं तर तो एकच एक भगवंत हा प्रगट होत असतो। पण या सगळ्या नामांना एका बाजूला ठेवावं आणि रामनामाला एका बाजूला ठेवावं। अशा या रामनामाचं महत्व, अशा या रामनामाचं श्रेष्ठत्व असं काही दिव्य आहे की भगवंताची इतर नामं त्याच्या पुढे तगच धरू शकत नाहीत। का बरं? कारण बहुनामया रामनामी तुळेना। पण आमच्यासारख्या अभाग्यांना,
अभाग्या नरा पामरा हे कळेना. आम्ही खरोखर भाग्यहीनच म्हटलं पाहिजे ना, कारण आम्हाला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांसारखे सद्गुरू मिळाले. या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये रामकृष्ण हरी या नामोच्चारणाच्या आधाराने लोकांना भगवत प्रेम लावणारे जगद्गुरु तुकाराम महाराज झाले, माऊली आली, एकनाथ आले. समर्थांसारखे संत वारंवार रामाच्या सगुण भजनाची आणि त्याच्या नामाची प्रतिष्ठा आमच्या समोर ठेवतायत. आणि तरी देखील आम्ही अजूनही त्या राम नामावरती पूर्ण विश्वास ठेवायला तयार होत नाही. यापेक्षा अजूनही करंटे पण ते काय, यापेक्षा अजूनही आमचं अभाग्य काय. म्हणून माऊली देखील म्हणते की अभाग्या नरा पामरा हे कळेना, विषा औषध घेतले पार्वतीशे. अरे ते रामनाम काही साधं आहे का? जेव्हा हलाहल या समुद्र मंथनामधून सर्वांना त्रास देऊ लागलं, देवता देखील भयभीत झाल्या, तेव्हा त्या विषाला त्यावरती आपल्या कंठाला धारण केल्यानंतर तो होणारा दाह शमवण्यासाठी महादेवाने कुठलं औषध घेतलं तर रामनामाचं औषध घेतलं. विषा औषधे घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. अरे जीवा, तू एक किंकर आहेस रे महादेवाच्या समोर, एक छोटासा अति छोटा कण. खरोखर तू त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही तर ते केवळ तुझ्याच अवनीतीसाठी, तुझ्याच अभाग्यासाठी कारण ठरतंय. पण जर तू त्याच्यावरती विश्वास ठेवला तर प्रत्यक्ष तुला शिवाच्या हृदयामध्ये स्थान मिळू शकतं, आपलं भाग्य तू बदलू शकतोस. समर्थांच्या श्लोकाचा सज्जनो हा सरळ अर्थ आहे. पण माझं मन अजूनही त्या अभाग्या या शब्दावरतीच खऱ्या अर्थाने अजूनही घुटमळत आहे. कशाला म्हणायचं भाग्य? काय आहे आमच्या जीवनाचं भाग्य? कदाचित आपण म्हणाल की उत्तम प्रपंच, चांगला मनासारखा पैसा अडका, उत्तम आरोग्य, ह्या गोष्टींच्या आधाराने आपण भाग्याची व्याख्या करू शकतो. पण मी आपणास सांगू का, आपल्या जीवनाचं भाग्य एकच, जेव्हा आपल्या मुखामध्ये राम नाम येईल. कारण राम नाम हे भाग्य विधाता आहे. राम नाम तुमच्या जीवनातलं सगळं प्रारब्ध बदलण्यासाठी समर्थ आहे. तुमच्या कुंडलीतले सगळे दोष जाळून टाकण्यासाठी, नवे नवे तुमच्या पातकाच्या राशी तृणमेळ अग्निमेळे समरस झाले, तैसे नामी केले जपता हरी. असं क्षणार्धात तुमचं सगळं पातक जाळून टाकण्याचं सामर्थ्य या रामनामामध्ये आहे. आपल्याला कल्पना नाही आपल्या गुरूंनी आपल्याला काय आणून दिलंय, काय दिलंय आपल्या मुखापर्यंत आणून. ज्ञानेश्वर माऊलीचा एक अभंग डोळ्यासमोर येतो. अमोलिक रत्न जोडी येले तुझ, कारे ब्रह्मबीज नोळखेसी. अरे तुला हे अमोलिक रत्न तुझ्या सद्गुरूंनी मुखापर्यंत आणून दिलंय, तू ते ब्रह्मबीज का बरं ओळखत नाही? का तुला त्याचं मूल्य कळत नाही? का हा करंटेपणा तुझ्या जीवनामध्ये या रामनामाच्या प्रित्यर्थ का बरं या अज्ञानाच्या आधाराने तुझ्या चित्तात वस्ती करतोय? खरोखर सज्जनो, ही आमची चिकित्सक वृत्तीच बऱ्याचदा या रामनामावरती विश्वास ठेवण्यासाठी एक अडथळा निर्माण होते, बाध्यता निर्माण होते. श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे की मला विद्वानापेक्षा अडाणी आवडतो, शहरी माणसापेक्षा खेडूत आवडतो. का बरं? कारण ते लोक जास्त चिकित्सा करण्याच्या नादी लागत नाही. एकदा सद्गुरूंनी सांगितलं ना की सर्वश्रेष्ठ आहे राम नाम, तर ते काही त्याच्यावरती विचार करणार नाहीत. गुरुनी सांगितलंय ना म्हणजे बरोबरच आहे, योग्यच आहे असं समजून ते रामनामाला लागतील आणि बघता बघता उद्धरूनही जातील. पण आमची अवस्था कशी आहे? एकदा एका आमराईमध्ये एक मालक 2 चोरांना पकडतो. ते आंबे खायला आलेली तरुण मुलं असतात. त्यांचा एकंदर इच्छा बघून तो आमराई मधला मालक त्यांच्यावर प्रसन्न होतो आणि म्हणतो, मी तुम्हाला 10 मिनिटं देतो, त्या 10 मिनिटामध्ये तुम्हाला जेवढे आंबे घेता येतील तेवढे घ्या, 11व्या मिनिटाला मात्र तुम्हाला मी इथून पिटाळून लावणार. हे ऐकता क्षणी त्या 2 पैकी एक जण पटापट झाडावर चढतो आणि जो हाताला मिळेल तो आंबा घ्यायला सुरुवात करतो. दुसरा मात्र मालकाला म्हणतो, मला जरा काही प्रश्न आहेत, मला विचारायचे की यामध्ये चांगला जातीचा आंबा कुठल्या झाडाला लागलाय, आणि मग त्या झाडाला कसं ओळखायचं, त्या आंब्याला कसं ओळखायचं, त्याचा वास कसा येतो,
असं म्हणता 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 10 मिनिटं त्याची निघून गेली आणि पहिला माणूस मात्र जो लगेच आंबे वेचायला गेला होता तो मात्र शेकड्याने आंबे घेऊन बाहेर पडला. सज्जनो, या गोष्टीतून काय अर्थ कळतो? जेव्हा गुरु आम्हाला सांगतोय की तुमच्या आयुष्यामध्ये देखील काही क्षण तुम्हाला मिळालेले आहेत, त्या प्रत्येक क्षणावरती रामनामाची मोहर तुम्ही लावा, तेव्हा माझ्यासारखा चिकित्सक माणूस म्हणतो रामनामाचीच का? कृष्ण नाम नाही चालणार का? शिवनाम नाही चालणार का? विठ्ठल नाम नाही चालणार का? दत्त नाम नाही चालणार का? रामनामामध्ये असं काय वेगळं आहे की तुम्ही केवळ त्याच नामाचा उच्चार करायला सांगताय? का तुम्हाला राम आवडायचा म्हणून तुम्ही आम्हाला रामनाम घ्यायला लावताय? मला तर रामापेक्षा कृष्णच आवडतो, मला रामापेक्षा शिव आवडतो. मला असं वाटतं की आम्ही देखील त्या आंब्याच्या गोष्टीप्रमाणे, त्या दुसऱ्या माणसाप्रमाणे चिकित्साच करत राहतो आयुष्यभर. काय होतं रामनामाने? कशासाठी ते सर्वश्रेष्ठ आहे? अरे, ज्यांनी त्याचा अनुभव घेतलाय. बघा, प्रत्येकाने काही रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्येच काम केलं पाहिजे असं नाही ना. एखाद्या कंपनीमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असतं, ते एखादं प्रॉडक्ट डिझाईन करतं आणि मग बाकी प्रोडक्शन डिपार्टमेंटनी ते डेव्हलप केलेलं प्रॉडक्ट तसंच्या तसं तयार करायचं असतं. त्याच्यामध्ये फार जास्त चिकित्सा करण्याची गरज नाही. मला वाटतं संत म्हणजे परमार्थातलं रिसर्च अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे. त्यांनी स्वतः संशोधन केलंय, अनुभव घेतलाय आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की बहुनामया रामनामी तुळेना. मग आम्ही देखील कशाला बरं स्वतःचं डोकं चालवायचा प्रयत्न करावा? मग आपण म्हणाल, दादा, मग आम्ही जे विठ्ठल नाम घेतो ते चुकीचं आहे का? दत्त नाम घेतो ते चुकीचं आहे का? शिवनाम घेतो ते चुकीचं आहे का? सज्जनो, मी हात जोडून सांगतो, सगळी नामं आपापल्या जागेवरती श्रेष्ठ आहेत. परंतु इथं समर्थांना जे सांगायचंय ना, ते तुम्ही नीट समजून घ्या. बहुनामया रामनामी तुळेना, याचा अर्थ असा आहे की सगळ्या नामांमधून शेवटी जे तुमच्या पदरात पडणार आहे ते रामनामच आहे. आता ते कसं? मी आपल्याला हे आधी पण सांगितलेलंच आहे की राम म्हणजे आनंदाचं स्वरूप आहे. कारण वसिष्ठांनी माझ्या रामाचं नाव ठेवतानाच म्हटलं ना की जो आनंद सिंधु सुख रासी, सी करते त्रैलोक सुपासी, सो अस धाम राम अस नामा, अखिल लोकदायक विश्रामा. राम हा सुखाचा धाम आहे, आनंदाचा धाम आहे. कारण र, आ आणि म या 3 अक्षरांमध्ये मुळात अग्नी, सूर्य आणि चंद्रमा ही 3 बीज सामावलेली आहेत. आणि जेव्हा या 3 बीजांची परिणामता आपल्या हृदयामध्ये होते, त्यावेळेला एकच गोष्ट हृदयामध्ये येते आणि त्याचं नाव आहे आनंद. तुम्ही कुठल्याही नामाला जेव्हा एकाग्रतेने घेता, तेव्हा शेवटी त्याची परिणिती होते आनंदामध्ये. याबद्दल तर तुमच्या मनामध्ये मतभेद नसतील. ज्यांनी ज्यांनी दत्त नामाने, विठ्ठल नामाने, शिवनामाने आत्मसाक्षात्कार करून घेतला, त्यांना देखील शेवटी तो हृदयस्थ असलेला आत्मारामच प्राप्त होतो. मग जसं एखाद्या मुलाला काही लहानपणी मावशीने ठेवलेली नावं असतात, होय की नाही, आत्याने ठेवलेली नावं असतात, पण आपण सर्वसाधारणपणे त्याचं पाळण्यामध्ये ठेवलेलं नाम हेच प्रचलित नाम समजतो, हेच त्याचं मुख्य नाम समजतो. याचा अर्थ असा नाही की इतरांनी ते नाम घेतलं, त्यांनी जे ठरवलं होतं मनामध्ये, यामुळं दुसरी व्यक्ती बाहेर येणार आहे. नाही, एकच एक व्यक्ती बाहेर येणार आहे, पण त्याला त्याच्या पाळण्यामध्ये बारशाच्या दिवशी दिलेलं जे नाम आहे ते जसं सर्वश्रेष्ठ ठरतं, त्याप्रमाणे राम नामाचं श्रेष्ठत्व असं आहे की राम नाम थेट तुम्हाला आनंदाला झोंबायला भाग पाडतं. आम्हाला त्याची महती कळत नाही सज्जनो, आणि त्यामुळं आम्ही मग त्याच्यामध्ये द्वैत भाव ठेवतो. आणि तो द्वैत भाव आम्हाला ना रामनामावरती श्रद्धा ठेवू देतो, ना ज्या इतर नामांचा आम्ही उच्चारण करतोय त्यांच्याविषयी अनन्य भाव ठेवू देतो. त्यामुळं हे आमचं एक दृष्टीने असलेलं करंटेपण आहे. अभाग्या नरा पामर आहे कळेना. खऱ्या अर्थाने आम्ही हीन दीन आहोत, अज्ञानी पामर जीव आहोत. खरं तर आम्ही गुरुवचनांवरती पूर्ण विश्वास ठेवावा आणि राम नामाला लागावा. पण तेवढं आमच्या जीवनामध्ये सद्भाग्यच नाही ना. आणि बघा, या श्लोकामध्ये
समर्थांनी या रामनामाचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी पुराणातली सर्व प्रचलित असलेली अशी ती समुद्र मंथनाच्या कथेचा आपल्याला संदर्भ दिलेला आहे. विषा औषध घेतले पार्वतीशे. या महादेवाने जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये या समुद्र मंथनातून उफाळलेलं हलाहल प्राशन करण्याचा क्षण त्याच्या जीवनामध्ये आला ना, तेव्हा महादेवाने त्या विषाला शमवण्यासाठी, त्याचा दाह शमवण्यासाठी त्याने रामनामाचा आश्रय घेतला. कदाचित महादेवाला या रामनामाचं महत्व खऱ्या अर्थाने कळालं होतं, म्हणून त्याने ते आपल्याजवळ सुरक्षितच ठेवलं होतं की काय न जाणे. एक फार सुंदर गोष्ट महादेवाच्या बाबतीत सांगितली जाते की एकदा या सगळ्या दैव दैत्य या सगळ्यांमध्ये हे जे मंथन चाललं होतं, तसंच मंथन समस्त सृष्टीमध्ये ज्ञानाविषयक चाललं होतं की ज्ञान काय आहे, ज्ञान काय आहे. आणि अशा या ज्ञानाच्या परिभाषा प्रत्येक जण करू लागला आणि जगामधल्या सगळ्या वेदांत, उपनिषद, ब्रह्मसूत्र, ग्रंथ या सगळ्यांच्या जवळजवळ 1 कोटी ऋचा, 1 कोटी ओव्या, 1 कोटी श्लोक हे सगळं या महादेवाच्या समोर आणून ठेवलं की यामध्ये नेमकं ज्ञान काय आहे ते सांगा. महादेवाने त्याचे 3 भाग केले, एक पंडितांच्याकडं, एक देवतांकडं आणि एक दैत्यांकडं. अशा पद्धतीने त्याचे 3 भाग केले. आता 1 कोटीला 3 ने भाग केला तर 33,33,333 अशी कदाचित त्याचा भाग जात 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 आपल्याला राहिलेले दिसतील. म्हणजे 99,000 झाले, 99 लाख झाले, मग 1 लाखाचे 3, मग 33,000 झाले, मग 33,000चे 3, असं करत 11,000, 11,000चे 3, असं करत 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 शेवटी जी संख्या राहते ते सगळं गेल्यानंतर केवळ 2 अक्षरं राहिली. आणि महादेव म्हणाला, ती 2 अक्षरं फक्त मला द्या. म्हणजे एवढे सगळे श्लोक वाटले गेल्यानंतर केवळ 2 अक्षरं राहिली आणि ती अक्षरं होती राम. महादेवाने अचूक पद्धतीने ते राम नाम, त्याचं महत्व जाणलं. लोक खरं तर उगीचच भारवाही होतात, वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ वाचून विद्वत्ता मिळवण्याच्या नादी लागतात, पण खरं ज्ञान त्या योगी राणाने जाणलं की ते ज्ञान त्या रामनामामध्ये आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्ञानाचा खरा अर्थ काय? केवळ पांडित्य मिळवणं म्हणजे ज्ञान आहे का? बघा, आपण कालिदासांचं चरित्र बघितलेलं आहे, आपण वामन पंडितांचं चरित्र बघितलेलं आहे, आपण कुठल्याही पंडिताचं चरित्र बघा, शेवटी त्याच्या जीवनामध्ये एक टप्पा असा येतो की जिथं त्याला असमाधान त्रस्त करतं. अहो, हे तर सगळे मनुष्य रूपातले पंडित सांगितले. प्रत्यक्ष व्यासांना देखील 18 पुराण लिहिल्यानंतरही असमाधानाचा त्रास झालाच ना. आणि मग अशा व्यासांनी देखील काय केलं? देवर्षी नारदांकडून ऐकलं की आता तुम्हाला भगवंताचं गोड चरित्र गायलं पाहिजे. आणि तेव्हा मग श्रीमद भागवताच्या या लिखाणातून व्यासांना देखील समाधान झालं. सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्ञान याचा अर्थ आपलं अखंड समाधान ठेवण्याची कला आहे. आणि सज्जनो, आमच्या जीवनामध्ये जेव्हा असं हलाहल येतं ना, मग कोणीतरी आमची उपेक्षा करतं, आमचा कोणीतरी अपमान करतं, कुठेतरी आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत राहतात, कुठेतरी आम्ही फार या पांडित्याच्या असलेल्या पोकळ शब्दांमध्येच हरवून जातो, आम्ही आमच्या आत्मस्वरूपापासून दुरावतो आणि लक्षात येतं की अरे, मंजिल तो अभी बहुत दूर है. काय करावं अशा वेळेला? मग अशा वेळेला एकच करावं, ते जीवनातलं हलाहल पचवण्यासाठी आपण रामनामाचा आश्रय घ्यावा. अहो, जिथं प्रत्यक्ष महादेवाने आपल्या जीवनातलं हे विष कंठाशी धारण करताना रामनाम रूपी औषध आपल्या कंठाशी ठेवलं, मला असं वाटतं सज्जनो की हे जीवन असेल दुःखरूप, हे जीवन असेल त्रितापांनी युक्त, परंतु यामध्ये औषध देखील आहे ना आम्हाला दिलेलं. मग आम्ही केवळ रोगाचा विचार का करावा? आम्ही औषध असताना आनंदामध्ये का बरं जगू नये? याचं कारण एकच आहे की आम्ही औषधं आणतो पण घेत नाही बऱ्याचदा. त्याप्रमाणे गुरुनी रामनाम दिलं, पण आम्हाला उगीच आमच्या चिकित्सक बुद्धीमुळं
असं वाटतं की अजूनही काहीतरी करायला हवं. पण सज्जनो, तुम्हाला तसं वाटो किंवा न वाटो, याने रामनामाच्या महत्वावरती काहीही परिणाम होणार नाही. जो शहाणा असेल तो गुरुवचनांवरती विश्वास ठेवून, या महादेवाकडे पाहून आपल्या जीवनाला सुखी करण्यासाठी निरंतर रामनामाचा हव्यास करेल. अन्यथा आम्ही सामान्य जीव आहोत. आम्ही नाही स्वीकारलं तरी त्याच्या कर्माचा बोज आम्हालाच सहन करायचा आहे. याने रामनामाची महती ही कधीही कमी होणार नाहीये. सूर्यग्रहण वगैरे या सगळ्या संकल्पना पृथ्वीवरती राहणाऱ्या लोकांसाठी आहे. सूर्याला खरंच कधी ग्रहण लागतं का? कधीच लागू शकत नाही. तो स्वयंप्रकाशी आहे. त्याप्रमाणे राम नाम देखील स्वयंप्रकाशी आहे. आम्हीच आमच्या बुद्धीने त्याला ग्रहण लागल्यासारखे जगतो. म्हणून समर्थांनी आम्हाला जीवा मानवा किंकरा कोण खेवा, कोण तुम्हाला विचारतंय, या अज्ञानामध्ये तुम्हाला गाढ निद्रेत राहण्यामध्ये सौख्य असेल तर तुम्ही तसंच राहा, असं सांगून आपल्या सगळ्यांच्या विवेक बुद्धीवरती या रामनामाचं महत्त्व सोडलंय. सज्जनो, असा हा समर्थांच्या श्लोकाचा गुरुकृपेने आपण भावार्थ बघितला. आता उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील श्लोकाचं चिंतन करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.